मंदपाल नावाचा एक ऋषी होता. त्याने उग्र तपश्चर्या केली होती. तो प्रज्ञावंत होता, धार्मिक वृत्तीचा होता, तसा जितेंद्रिय होता. आपल्या इंद्रियावर त्याने विजय मिळवला होता. म्हणून त्याने अखेरपर्यंत ब्रह्मचर्य व्रत चालू ठेवण्याचा निश्चय केला. लग्न न करण्याचा त्याचा संकल्प होता. लग्न करून संसारातील सुखदुःख भोगण्यापेक्षा मुक्तीचा मार्ग पकडावा. परत जन्माला येणे, परत मरणे हे चक्र त्याला चुकवायचे होते. एकदा मुक्ती मिळाली की जन्ममरणाचे चक्र सुटणार होते. म्हणून त्याने ब्रह्मचर्य व्रत कडक पाळले. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणाऱ्या मंदपाल ऋषीला एक दिवस त्याचे पितर भेटीला आले. म्हणाले, आम्ही सत्यलोकात होतो, पण आता काही दिवसांनी आमची तिथून हकालपट्टी होणार आहे. का? असे कोणते पाप तुम्ही केले आहे? मंदपालने विचारले. आमचा वंश पुढे चालविणारा तू आहेस. तू लग्न न करता राहिलास तर आमचा वंश पुढे कसा जाईल? आम्हाला श्राद्ध कोण वाढील? तर्पण कोण देईल? पितरांना तर्पण नाही दिले तर त्यांची पुण्याई कमी होऊन त्यांची स्वर्गातील जागा रिकामी होते. याला आणखी दुसरा काही उपाय नाही का? काहीच उपाय नाही. मी माझ्या तपोबलाने तुम्हाला पुण्याई प्राप्त करून देईन. तपोबलाची पुण्याई ही मर्यादित असते. तपोबल संपले की पुढे काही होत नाही. तेव्हा तू आमच्या उद्धारासाठी तरी विवाह कर, संतती निर्माण कर. धर्मपालाचे पितर म्हणाले. जी गोष्ट नको होती तीच अशी त्याच्या समोर आली. म्हणून तो कुरकुर करू लागला. तेव्हा त्याची समजूत काढीत पितर म्हणाले, प्रत्येक माणसाला काही ऋणे फेडावी लागतात. ती नाही फेडली तर त्याचा मुक्तीचा मार्ग बंद होतो. मुक्तीसाठी तू विवाह न करण्याचे ठरविले आहेस, परंतु त्यामुळे तुझा मुक्तीचा मार्गच बंद होणार आहे. प्रत्येक माणसाची काही विहित कर्मे असतात. लग्न हे एक त्यातले कर्म आहे. संतती निर्माण करून कुळाचा वंश पुढे चालू ठेवणे हेही त्यातले एक कर्मच आहे. तू जर विहित कर्मेच केली नाहीस तर मुक्तीचा मार्ग कसा मिळेल तुला? पितरांचे बोलणे आता कुठे त्याला पटायला लागले होते. म्हणून विवाह करून संतती निर्माण करण्याचा त्याने संकल्प सोडला. विचार करताना त्याच्या लक्षात आले की मनुष्य जास्त संतती निर्माण करू शकत नाही. पक्षी मात्र पुष्कळ संतती निर्माण करतात. म्हणून त्याने पक्षाचे रूप घेतले आणि जरिता नामक पक्षीनिशी विवाह केला. जरितीला घेऊन त्याने एक सुंदर घरटे बांधले. जरितेने त्यात 4 अंडी घातली. ही अंडी उबवून त्यातून पक्षी निर्माण होतील. ते मोठे होतील तोपर्यंत संतती निर्माण करण्याचे काम थांबू नये म्हणून त्याने जरिता आणि घरट्याचा त्याग करून लपिता नावाच्या पक्षिणीबरोबर सूत जुळविले. खांडवनातील एका झाडावर जरिता आपल्या 4 बाळांना घेऊन घरट्यात राहू लागली. चारा आणणे, पिलांचे रक्षण करणे ही कामे तिला एकटीला करावी लागत होती. म्हणून तिला आपल्याला सोडून गेलेल्या मंदपालाचा भयंकर राग आला. आपल्याला अशा अवस्थेत सोडून भोग भोगण्यासाठी त्याने दुसरीशी सूत जमवले ही गोष्ट जरितेला आवडली नाही. चारा आणायला गेला की कधीकधी तो लपितेसह दिसायचा. त्यावेळी तिची तळपायाची आग मस्तकाला जायची. जरितेला राग यावा म्हणून लपिता त्यावेळी मुद्दाम मंदपालाला चिकटून बसायची. त्याच्या चोचीत चोच घालायची. खांडववन हे प्रचंड मोठे वन होते. त्या वनात अनेक पशु पक्षी, जनावर, जीवजंतू राहायचे. पण एक दिवस मंदपालाने पाहिले की अग्नी खांडववन जाळून भस्म करण्याची तयारी करतो आहे. अग्नीने खांडववन जाळायला घेतले तर आपली 4 अपत्ये त्यामध्ये जळून खाक होतील या विचाराने तो घाबरला. मंदपाल अग्नीला भेटला आणि खांडववन न जाळण्याची त्याला प्रार्थना केली. तेव्हा अग्नी म्हणाला, कृष्ण अर्जुनाची आज्ञा आहे, ती मी मोडू शकणार नाही. त्यांनी अशी आज्ञा द्यावीच का? कारण पांडवांना या जागेवर राजधानी उभी करायची आहे. इंद्रप्रस्थ निर्माण करायचे आहे.
मग माझ्या 4 पिल्लांचे काय होईल? आत्ताच कोठे ती डोळे उघडून हे जग बघायला शिकली आहेत. त्यांचे उभे आयुष्य अजून पुढे असताना ती तुझ्या भक्षस्थानी पडतील. त्याला माझा नाईलाज आहे. हे अग्निदेवा, आपण असे म्हणून माझ्या मनाला वेदना देऊ नये. माझ्या पितरांच्या उद्धारासाठी मी हा प्रपंच मांडला आहे. अग्निदेवा, तू देवापर्यंत त्यांचा हवीर पोचविणारा आहेस. तू विश्वाचे सुख आहेस. विश्वाचा करता धरता तूच आहेस. अशा प्रकारे मंदपाल अग्नीची स्तुती करू लागला. स्तुती ऐकून अग्नी प्रसन्न झाला. म्हणाला, मी तुझे काय प्रिय करू ते सांग. माझी 4 पिल्ले याच खांडवनात आहेत. तू ज्यावेळी खांडववन जाळशील त्यावेळी माझ्या 4ही पिल्लांना सोडून द्यावे अशी माझी विनंती. कारण ही 4 पिल्ले म्हणजे माझ्या पूर्वजांचा उद्धार करणारी, माझा वंश पुढे चालविणारी आहेत. अग्नीकडे मागणे मागत मंदपाल म्हणाला, वत्सा, तू काही घाबरू नकोस. तुझ्या पिल्लांना माझ्या दग्ध ज्वालांचा त्रास होणार नाही. तुझी पिले यातून वाचतील असे मी तुला वचन देतो. खुश झालेल्या मंदपालाने अग्नीला साष्टांग दंडवत घातला. ठरल्याप्रमाणे अग्नीने खांडव वन जाळायला सुरुवात केली. अग्नीच्या प्रचंड ज्वालांनी खांडव वन धडाधडा पेटू लागले. अनेक प्राणी, जीव, जंतू अग्नीच्या भक्षस्थानी पडले. मोठमोठे वृक्ष जळून खाक होऊ लागले. सगळीकडे धूर आणि हाहाकार. ते रणरणते कुंड पाहून जरिता घाबरून गेली. अग्नीच्या अक्राळ विक्राळ ज्वाला आपल्या पिल्लांचा घात केल्याशिवाय राहणार नाहीत याची तिला कल्पना आली. या ठिकाणाहून त्यांना दुसरीकडे न्यायचे म्हटले तर माझ्या पंखात तेवढे बळ नाही. कुणाला न्यावे, कुणाला ठेवावे, काय करावे, तिचे विचार चक्र सुरू झाले. पण उपाय सापडत नव्हता. अग्नी तर वाटेत मिळेल ते गिळीत पुढे पुढे चालला होता. ते पाहून ती पिल्लांना म्हणाली, बाळांनो, आपल्यावर मोठे संकट येत आहे. मी तुमचे रक्षण कसे करू तेच मला समजत नाही. मी विचार करून थकून गेले. तुम्हाला तरी काही मार्ग सुचतो का बघा, नाहीतर सर्वांना जळून मरावे लागेल. आईचे म्हणणे ऐकून ते म्हणाले, आई, आम्ही उडून जाऊ शकत नाही, पण आम्हाला न नेता तू दूर उडून जाऊ शकतेस. तेव्हा आमचे काय व्हायचे ते हो, पण तू आपले प्राण वाचव. पिलांचे म्हणणे ऐकून तिचे काळीज गलबलून आले. दुःखी स्वरात म्हणाली, तुम्हाला टाकून जाऊ म्हणता, ते कसे शक्य आहे? माझ्या बाळांना मरणाच्या दारात सोडून मी जाऊ शकत नाही. नाही आई, आम्ही तुला जायला अशासाठी सांगतो आहे की तू इथून गेलीस तर बाबा तुला परत भेटतील, परत तुला पिल्लं होतील, म्हणजे बाबांच्या पितरांच्या उद्धाराचा मार्ग मोकळा होईल. तू जर आमच्यामध्ये अडकून पडलीस तर आमचा वंश खंडित होईल. माझी इवलीशी पिल्लं तुम्हाला या थोरा मोठ्यांच्या गोष्टी सुचतात तरी कशा रे बाळांनो? सद्गदित होत ती म्हणाली, आई, आम्ही पूर्वजन्मीचे ऋषी आहोत. ते संचित आमच्या बरोबर आहे म्हणून हे बोलणे येते आहे. पण तू बोलून वेळ नष्ट करू नकोस. त्या बघ अग्नीच्या ज्वाळा जवळ येत चालल्या आहेत. तेव्हा तू उडून जा एकदाची. त्यापेक्षा तुम्ही असे का करत नाही? काय? या झाडाच्या मुळाशी उंदराचे बीळ आहे, त्याच्यात तुम्ही लपून बसा, म्हणजे अग्नी तुम्हाला काही करणार नाही. मध्ये एक उपाय सुचवीत ती म्हणाली, आम्ही मांसाचे गोळे आहोत. आयते बिळात सापडल्यावर उंदीर आम्हाला सोडेल का? तो आम्हाला खाऊन नाही का टाकणार? दुष्ट उंदराचे भक्ष होण्यापेक्षा आम्ही पवित्र अग्नीमध्ये जळून जाण्याचे पसंत करतो. तू आता वेळ वाया घालवू नकोस, नाहीतर पित्याच्या सर्व इच्छा फुकट जातील. म्हणून त्वरा कर आणि तू इथून निघून जा. आमचे काय होईल याची चिंता करू नकोस. परत आईला विनवणी करीत ते म्हणाले, नाही बाळांनो, त्या बिळात उंदीर नाही. ससाण्याने त्या उंदराला आत्ताच नेले आहे. तो उंदीर आता ससाण्याचे भक्ष होईल, म्हणजे बीळ रिकामेच आहे. तसे सांगता येणार नाही. दुसरा एखादा उंदीर आत असू शकतो. तो धोका आम्हाला पत्करायचा नाही.
तेव्हा तू इथून ताबडतोब निघून जावे हेच योग्य, असे ते निर्धारपूर्वक म्हणाले. तेव्हा तिचा नाईलाज झाला. तिने अखेरचे आपल्या पिल्लांना पोटाशी धरले, मायेने त्यांना कुरवाळले आणि जड अंतकरणाने ती उडून गेली. आता अग्नी खूपच आक्रमक झाला होता. मोठमोठे वृक्ष गिळीत पुढे सरकत होता. त्याच्या ज्वाळा आभाळाशी स्पर्धा करीत होत्या. प्राणी, जीवजंतू भस्म होत होते. अग्नी जवळ येत होता. 4ही पिल्ले मरणाच्या तयारीत होती. अग्नी अगदी जवळ आला. त्याची धग जाणवू लागली. तेव्हा मोठा पुत्र अग्नीची स्तुती करीत म्हणाला, हे अग्निदेवा, तू उदकाचा निर्माता आहेस. सूर्याचे किरण ज्याप्रमाणे तेजस्वी असतात त्याप्रमाणे तुझ्या ज्वाला तेजस्वी आहेत. तेजात तुझा हात धरणारा कोणी नाही. जगात जे जे वाईट म्हणून आहे त्याचा नाश करणारा तू आहेस. दुसरा मुलगा म्हणाला, हे अग्निदेवा, आमचे पिता आम्हाला केव्हाच सोडून गेले. आता माताही सोडून गेली आहे. आमचे रक्षण करणारा कोणीच नाही. आम्ही अजून दुबळे आहोत. आम्हाला भरारी घ्यायला पंख नाहीत. तेव्हा आमचे रक्षण आता तूच कर. आमच्यावर कृपा कर. अशी सर्वजण अग्नीची प्रार्थना करू लागले. कोवळ्या जीवांची प्रार्थना ऐकून अग्नी क्षणभर थबकला. त्याच्या लक्षात आले की मंदपालाची अपत्ये आहेत. मंदपालाने यांच्या संरक्षणासाठी आपल्याला विनंती केली होती. आपण तसे त्याला वचनही दिले आहे. आणि आता ही मुले आपली स्तुती करत आहेत, वाचविण्यासाठी प्रार्थना करत आहेत. तेव्हा अग्नी त्यांना म्हणाला, हे बाळांनो, तुम्ही पूर्वीचे ऋषी आहात. यज्ञयाग करून त्यावेळी तुम्ही मला संतुष्ट केले होते, याचे मला स्मरण आहे. त्याशिवाय तुमच्या पित्याने मंदपालाने तुम्हाला काही इजा करू नये म्हणून विनंती केली आहे. मी त्याला तसे अभिवचनही दिले आहे. तुम्ही निश्चिंत राहा. माझा दाह तुम्हाला काही करणार नाही. असे म्हणून अग्नी बाजूने पुढे सरकला. 4ही पिल्ले वाचली खरी. मंदपालाने पिल्ले वाचावी म्हणून अग्नीची प्रार्थना केली खरी, पण त्याचे लक्ष आता कशातच लागेना. परत परत डोळ्यासमोर पिल्लं येऊ लागली. त्यांचीच काळजी वाटू लागली. म्हणून तो लपितेला म्हणाला, वारा खूप जोराने सुटला आहे. अग्नी अधिकच भडकतो आहे आणि वेगाने आपल्या पिलांच्या दिशेने सरकतो आहे. अशा बिकट प्रसंगी माझ्या बाळांना आपला जीव वाचविणे कठीण आहे. त्यांची माता अशा वेळी एकटी काय करू शकणार? पोरं उडून आपला जीव वाचवतील असे म्हटले तर त्यांना अजून पंख नाहीत. काय होईल माझ्या बाळांचे कुणास ठाऊक. त्याच्या प्रत्येक शब्दातून चिंता प्रकट होत होती, पण त्याचा असर तिच्यावर काहीच नव्हता. उलट ती म्हणाली, पिल्लांना वाचवण्याची आपण अग्नीला विनंती केली आहे. अग्नीने पण तसे वचन दिले आहे. मग एवढी काळजी का करता? माता झाल्याशिवाय तुला ते कळायचे नाही, तो म्हणाला. हे तुमचे दुःख व्याकुळता पिल्लांसाठी आहे की पिल्लांच्या मातेसाठी आहे? मला वाटतं पिल्लांचे निमित्त करून तुम्ही त्या सटवीला वाचवण्याच्या चिंतेत आहात. पिल्लांना अग्नी वाचवेल याचा विश्वास तुमच्या मनात आहे, पण जरी त्याला कोण वाचवेल हीच चिंता तुम्हाला आहे. पोरांच्या निमित्ताने तुम्ही तिला जवळ करू पाहत आहात हे मला स्पष्ट कळून चुकले आहे. तू म्हणतेस ते साफ खोटे आहे. मुळीच नाही. तुमची व्याकुळता तिच्याचसाठी आहे. मीच मूर्ख म्हणून त्यावेळी तुमच्यावर भाळले. त्यावेळी बरे गोड गोड बोलून मला प्रेमात पाडले आणि आता त्या सटवीच्या चिंतेने अस्वस्थ आहात. तुमचे माझ्यावरचे प्रेम बेगडी आहे. तुम्हाला जर तिची एवढी काळजी आहे तर तुम्ही तिच्याकडे द्या. मला तुमचे तोंडही पाहिजे नाही. तू गैरसमज करून घेते आहेस लपिते. मी स्वैराचारी नाही. वंशवाढीसाठी मी तुला जवळ केले आहे. जरिताशी संबंध जोडला तो त्याच हेतूने. अगोदरच माझे मन पोरांच्या काळजीने डागाळले आहे. त्यात तू नको ते आरोप करून मला त्रास देऊ नको. मी सत्य तेच बोलत आहे. म्हणून तुमच्या काळजाला लागले. अशा लबाड पुरुषाकडे मला राहायचे नाही. मी आत्ताच्या आत्ता निघून जात आहे. तुम्ही बसा त्यांचा विचार करीत. असे म्हणून ती उडून दूर निघून गेली. खांडव वन जळून भस्म झाले होते. अग्नी आता मंदावला होता. आपल्या पिलांची काय अवस्था झाली आहे हे पाहण्यासाठी जरितेचा जीव
उतावीळ झाला होता. त्यामुळे अग्नी मंद होताच तिने घरट्याकडे उड्डाण केले. दुरूनच तिला घरट्यात हालचाल दिसली. आनंदाने तिने पंख आणखी जोरात हलवले. पाहते तर 4ही पिल्ले सुखरूप होती. त्यांना सुखरूप पाहून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. बराच वेळ ती आपल्या पिल्लांना पोटाशी घेऊन त्यांना कुरवाळत राहिली. इतक्यात मंदपालही तेथे येऊन पोचला. पण कोणीच त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. ते आपापसात बोलत होते, पण मंदपालाकडे एक शब्द बोलले नाहीत. त्याने मात्र बोलण्याचा प्रयत्न केला, पण जणू काय त्याची भाषा आपल्याला कळत नाही अशा दृष्टीने ते त्याच्याकडे बघत राहिले. मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, पण पुत्रांनो, तुम्ही माझ्याकडे पाहतही नाही. जरी ते तू तरी सांग. तुम्ही कोण आहात? थोरल्या पिलाने विचारले. मी तुमचा पिता आहे. पिता हा संकटकाळी मुलांच्या पाठीशी उभा राहतो. मग तुम्ही होता कोठे? आम्ही आपल्याला पिता म्हणू तरी कसे? त्यांच्या बिनतोड सवालावर त्याच्याकडे उत्तर नव्हते, म्हणून तो जरीतेला म्हणाला, तू तरी काही सांग तुझ्या पुत्रांना. मी तरी काय सांगू? ज्याचा परिचय नाही तो तुमचा पिता आहे. तुम्ही जन्मल्याबरोबर तुम्हाला सोडून गेला आहे असे सांगू? जरीते, मी गेलो खरी, पण माझा जीव इथेच तुमच्यामध्ये गुंतला होता. ही अगदी खरी गोष्ट आहे. मी एवढ्याशा 4 पिलांना कशी सांभाळते आहे याची साधी चौकशीही केली नाही. आणि जीव गुंतला होता म्हणून कशाला खोटे बोलता? ज्यावेळी आम्हाला गरज होती त्यावेळी तुम्ही आला नाही. आता आम्हाला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही. तेव्हा तुम्ही जा तुमच्या त्या भार्याकडे. ती मला सोडून गेली म्हणून इथे आलात? मला एक शब्दसुद्धा बोलावासा वाटत नाही तुमच्याशी. अग्नीने खांडवन घेरले तेव्हा मी माझ्या पुत्रांची आठवण काढीत होतो. त्यांच्या चिंतेत होतो म्हणून रागावून ती मला सोडून गेली. सौती मत्सराने तू आंधळी होऊ नकोस जरीते. मी चुकलो, पण माझ्यामुळेच आपली पिल्लं वाचली आहेत. कारण मी अग्नीला तशी प्रार्थना केली होती. अग्नीने मला वचन दिले होते. त्याप्रमाणे त्याने आपल्या पिल्लांचे रक्षणही केले आहे. आता मागच्या गोष्टी आठवण्यात काही अर्थ नाही. मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. असे म्हणून मंदपालाने त्यांची क्षमा मागितली. मग सर्वांनी त्याला माफ केले. सर्वजण आनंदात एकत्र राहू लागले.